वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. सगळ्यांना माझा मनपूर्वक नमस्कार. भगवंताच्या नामस्मरणाने आणि भगवंतांच्या आशीर्वादाने आता आपण पुढच्या अध्यायाकडे वळत आहोत. कालच्या भागामध्ये आपण भगवंतांची रासलीला बघितली आणि त्या रासलीलेचा आनंद पण आपण अत्यंत भक्तिभावाने सगळ्यांनी घेतलेला आहे. पुढे आता अजून काही लीला करायच्या आहेत भगवंतांना आणि त्यासाठी त्यांना वृंदावन सोडून आता दुसरीकडे जायचे आहे. कुठे जायचे आहे ते या भागामध्ये आपल्याला कळणार आहे. गंगेचा पवित्र तीर, रात्र अधिक गहिरी झालेली होती. चंद्र चांदण्यांसहित शांतपणे आकाशामध्ये उभा होता. गंगेच्या मंद लाटा श्रीकृष्णाचे नाव घेत हळुवारपणे वाहत होत्या आणि अशा वातावरणामध्ये राजा परीक्षित तन्मयतेने श्रीकृष्णांच्या लीला ऐकत होते. त्यांच्या डोळ्यामध्ये भक्तिभाव दाटून आलेला होता. ते विनम्रतेने शुकदेव महाराजांना म्हणाले की ब्रह्मर्षी, वृंदावनातल्या त्या दिव्य लीलानंतर पुढे काय झाले? श्रीकृष्ण आणि बलराम मथुरेला कसे काय गेले? त्यांना कोणी बोलवलं? आणि श्रीकृष्णांनी कंसाचा अंत कसा केला? आता या दिव्य लीला आम्हाला परत एकदा सांगा. शुकदेव महाराज समाधीतून बाहेर येत गंभीरपणाने म्हणाले, राजन, रासलीला, गोपींचं प्रेम आणि वृंदावनातल्या बाललीला आता पूर्णत्वाकडे जात होत्या. पण दुसऱ्या बाजूला मथुरेतला अत्याचारी कंस राजा दिवसोंदिवस भयाने व्याकुळ होत होता. कारण त्याला ती भविष्यवाणी दिवस रात्र जेवताना, खाताना, पिताना, झोपताना आठवत होती की देवकीचा 8वा पुत्र तुझा मृत्यू असणार आहे. आणि गोकुळातील कृष्ण आणि बलराम हे वसुदेव आणि देवकीचे पुत्र आहेत याची आता त्याला खात्री पटलेली होती. आता त्याने एक परत कपटी योजना त्याच्या मनामध्ये आखली. त्याने मथुरेमध्ये भव्य धनुष्य यज्ञ आणि रंगभूमी उत्सव आयोजित केला. आता यासाठी म्हणून या निमित्ताने श्रीकृष्ण बलरामांना बोलवायचे त्यांनी ठरवले. पण त्याच्या मनामध्ये कपट होते, त्यामुळे त्यांनी नुसतं श्रीकृष्ण आणि बलरामाला बोलवले नाही, तर त्यासाठी म्हणून त्याने समस्त वृंदावनवासी नंदबाबासहित सगळे वृंदावनवासियांना त्यांनी याचे आमंत्रण द्यायचे ठरवले. आणि हे आमंत्रण देण्यासाठी म्हणून त्यांनी त्याच्या दरबारातील अक्रूर नावाच्या मंत्र्याला बोलवले. त्याने अक्रूराला बोलवले आणि अक्रूराला सांगितले की तू गोकुळात जा आणि श्रीकृष्ण बलरामांना समस्त वृंदावनवासियांसहित मथुरेमध्ये धनुष्य यज्ञ आणि रंगभूमी उत्सवासाठी म्हणून आमंत्रण दे. कंसाच्या मनामध्ये कपट होतं, पण अक्रूराच्या मनामध्ये मात्र ते ऐकताच आनंद उसळला. त्याला अपार आनंद झाला, कारण त्यांना माहित होतं की आज आपल्याला वृंदावनामध्ये गेल्यानंतर प्रत्यक्ष परमात्म्याचं दर्शन होणार आहे. कारण अक्रूर जरी कंसाच्या दरबारामधला एक मंत्री जरी असला तरी तो परमकृष्ण भक्त होता. त्याच्या मनामध्ये सतत श्रीकृष्णाचे नामजप तो करत असायचा. कंसाच्या आज्ञेचे त्याला, तो मंत्री असल्यामुळे त्याच्या आज्ञेचे पालन त्याला करावे लागायचे, पण त्याच्या मनामध्ये सतत नामस्मरण कृष्णाचेच होत असायचे. दुसऱ्या दिवशी सकाळी अक्रूर रथ घेऊन वृंदावनाकडे निघाला. मार्गामध्ये असताना त्याच्या मनामध्ये सतत श्रीकृष्णाचा जप चालू होता आणि तो सतत हाच विचार करत होता की धन्य माझं जीवन आज झालेलं आहे. आज मी प्रत्यक्ष परमेश्वराला भेटणार आहे, प्रत्यक्ष श्रीकृष्णाचे मी दर्शन घेणार आहे. आज मला त्यांचे चरण दर्शन होणार आहे. ज्या परमात्म्याचे दर्शन, त्यांचे चरण दर्शन करण्यासाठी हजारो वर्ष ऋषी मुनी योगी तप करतात, त्या परमात्म्याला आज मी बघणार आहे, मी प्रत्यक्ष दर्शन करणार आहे. संध्याकाळी अक्रूर नंदभवनामध्ये पोहोचले, वृंदावनामध्ये पोहोचले, नंदभवनामध्ये गेले आणि नंदभवनामध्ये त्यांनी समोर श्रीकृष्ण आणि बलरामाला बघितले. श्याम सुंदर कृष्ण आणि बलदंड बलराम पाहिल्यानंतर अक्रूराच्या डोळ्यातून अखंड आनंद अश्रू सुरू झाले. ते रथातून उतरले आणि परमेश्वरांच्या, भगवंतांच्या पायावर
कोसळले. भगवंतानी त्यांना प्रेमाने उचलून हृदयाशी धरले. कारण त्यांना माहित होते की अक्रूर एक असुर जरी असला, कंसाच्या दरबारामधला मंत्री जरी असला, तरी तो आपला भक्त आहे. रात्रभर अक्रूर नंदभवनामध्ये राहिले. सकाळी उठल्यानंतर त्यांनी समस्त वृंदावनवासियांना बोलवले आणि सगळ्यांना कंसाचे आमंत्रण दिले. नंदाबाबांना, श्रीकृष्ण बलराम आणि समस्त वृंदावनवासियांना त्यांनी सांगितले की मथुरेचा राजा कंसाने आपल्याला सगळ्यांना रंगभूमी उत्सव आणि धनुष्य यज्ञ बघण्यासाठी म्हणून आमंत्रित केलेले आहे. ते ऐकताच नंदबाबा काही क्षण विचारात पडले. पण राजन त्यांच्या मनामध्ये कपट नव्हतं. त्यामुळे त्यांना वाटले की आपल्याला राजाने बोलवलेलं आहे, आपल्याला सगळ्यांना जायला पाहिजे. त्यामुळे सगळे जणांना त्यांनी तयार केलं आणि मग आता ते सगळे गवळी होते. राजाला काहीतरी भेटवस्तू देणं आवश्यक होतं, म्हणून त्यांनी दूध, दही, तूप, लोणी आणि अजून काही भेटवस्तू बरोबर घेतल्या आणि ते सगळे जण वृंदावनातले गोप, नंदबाबा आणि श्रीकृष्ण बलराम मथुरेकडे जाण्यासाठी म्हणून सज्ज झाले. जसेही गोपींना समजले की श्रीकृष्ण आता मथुरेकडे जात आहेत, सगळ्या गोपी नंदभवनाकडे धावत निघाल्या. रथामध्ये श्रीकृष्ण बलराम नंदबाबा सहित बसलेले होते. निघणार होते हे सगळेजण की गोपिका सगळ्या रथासमोर आल्या. कोणी चाक अडवले, कोणी अक्रूराचा हात धरला, कोणी श्रीकृष्णाजवळ गेल्या आणि सगळ्या रडत रडत म्हणायला लागल्या की कृष्णा, तू आम्हाला सोडून जाऊ नको. कारण आतापर्यंत एकदाही श्रीकृष्ण एकही क्षण गोकुळ मध्ये असताना आणि वृंदावनामध्ये असताना सोडून राहिलेले नव्हते. त्यामुळे आता मथुरेकडे काही दिवसासाठी म्हणून श्रीकृष्ण आणि बलराम जात आहे, त्यांचा विरह कोणालाही सहन होत नव्हता. कारण प्रत्येकाच्या मनामध्ये, श्वासामध्ये श्रीकृष्ण होते. तो विरह साधा नव्हता, तो भक्तीची परमोच्च अवस्था होती. श्रीकृष्णाने सगळ्यांना मधुर वाणीने आपल्या समजावले की मी जात जरी असलो इथून वृंदावनातून, तरीही मी तुमच्या हृदयातून जात नाहीये. मी परत माझी काही कार्य करायची आहेत मथुरेमध्ये, ती कार्य पूर्ण करून परत वृंदावनामध्ये येणार आहेत. अशा अनेक गोड शब्दांनी सगळ्यांची समजूत घालून श्रीकृष्ण बलराम, नंदबाबा आणि बाकी समस्त गोपी मथुरेकडे निघाले. मथुरेकडे जात असताना श्रीकृष्णांना आपल्या भक्ताला आपले दिव्य रूप दाखवायचे होते, म्हणून त्यांनी यमुना काठी अक्रूराला सांगितले की तुम्ही इथे काही क्षण थांबा, यमुनेमध्ये स्नान करा आणि मग आपण मथुरेकडे प्रयाण करू. जसेही अक्रूर रथातून उतरून यमुनेच्या पवित्र पाण्यामध्ये उतरले, स्नानासाठी म्हणून उतरले आणि डोळे उघडतात तर समोर त्यांना शेषनागावर विराजमान प्रत्यक्ष भगवंत दिसले. 4 भुजा, दिव्य तेज, हे सगळे बघितल्यानंतर अक्रूराच्या डोळ्यातून आनंद अश्रू व्हायला लागले आणि त्या क्षणी त्यांना खात्री पटली की बाल अवतारातले किंवा आता आपल्या बरोबर जे श्रीकृष्ण आहेत ते प्रत्यक्ष भगवंताचे अवतार आहेत. श्रीमद भागवतामध्ये हा भाग अत्यंत भावपूर्ण मानला जातो. कारण अक्रूराची भक्ती बाह्य परिस्थितीपेक्षा अंतःकरणातील श्रद्धेवर आधारित होती. अक्रूराच्या या कथेतून श्रीमद भागवत आपल्याला एक उपदेश करते की वाईट वातावरणात किंवा दुष्टांच्या संगतीमध्ये राहावे लागले तरी ज्याच्या हृदयामध्ये प्रत्यक्ष भगवंत असतात, भगवंताप्रती हरिभक्ती असते, त्याला भगवंत कधीही आपल्यापासून दूर करत नाही. शुकदेव महाराज म्हणाले, राजन, भगवंतांच्या लीला आता वेगळ्या वळणावर आलेल्या होत्या. अधर्माचा अंत करण्यासाठी स्वतः परमात्मा मथुरेमध्ये प्रवेश करत होता. त्या काळातली मथुरा नगरी अत्यंत वैभवशाली होती. उंच सुवर्णमय द्वारे, मोठमोठे राजवाडे, रत्नांनी सजवलेले बाजार, अशी ही मथुरा नगरी होती. आणि अशा ह्या मथुरा नगरी मधल्या लोकांना कळले की श्रीकृष्ण आणि बलराम मथुरेमध्ये आलेले आहेत. सगळे लोक श्रीकृष्ण आणि बलरामाचे दर्शन घेण्यासाठी रस्त्यावर धावत निघाले. कारण प्रत्येक लोकांच्या मनामध्ये, जरी ते कंसासारख्या क्रूर राजाच्या राज्यात राहत असले तरी प्रत्येकाच्या मनामध्ये श्रीकृष्ण भक्ती अपरंपार होती. त्यामुळे सगळेजण श्रीकृष्ण बलरामाचे दर्शन घेण्यासाठी आहे त्या अवस्थेमध्ये रस्त्यावर धावत निघाले. श्यामवर्ण, सगळ्यांनी पहिल्यांदा श्रीकृष्णाला बघितलेले होतं.
त्यांचं ते सुंदर मोहक रूप प्रत्येक जण स्तब्ध होऊन बघायला लागले. श्याम वर्ण, अंगामध्ये पितांबर, कमलासारखे नेत्र, अधरावर ते मोहक मंद स्मित, हे सगळं बघून प्रत्येकाच्या डोळ्यातून आनंद अश्रू व्हायला लागले. अनेक जण म्हणायला लागले मनामध्ये, धन्य ते वृंदावन, धन्य ते गोकुळ आणि धन्य ते गोप गोपिका, की ज्यांना सतत या परमसुंदर भगवंतांचा सहवास लागतो. आता काही जणांचा उद्धार करायचा होता, काही जणांच्या त्यांच्या भक्तीचा प्रसाद त्यांना द्यायचा होता. भगवंतांना मथुरेमध्ये पण अनेक लीला करायच्या होत्या. त्यातली पहिली लीला एका धोब्याचा उद्धार करायचा होता. चालत असताना मार्गामध्ये त्यांना राजधोबी भेटला. तो कंसाचा राजधोबी होता, त्यामुळे तो अहंकारी होता. भगवंताने त्याला प्रेमाने विचारले, तुझ्याकडे खूप सुंदर सुंदर वस्त्र आहेत, ती काही वस्त्र आम्हाला आजच्या पुरती वापरण्यासाठी दे. पण तो अहंकाराने अंधळा झालेला धोबी म्हणाला, ही राजाची वस्त्रे आहेत, ही राजवस्त्रे आहेत, तुम्ही गवळ्याची मुले, तुम्ही याला स्पर्श पण करू नका. हे ऐकताच भगवंताने त्याला धडा शिकवला आणि त्याचा उद्धार केला. राजन, अहंकार मनुष्याला विनाशाकडे घेऊन जातो. आता या धोब्याच्या बाबतीमध्ये काही कथांमध्ये असे वर्णन येते की हा धोब्याचा अहंकारी स्वभाव, म्हणजे हा धोबी अनेक जन्मापासून आलेला होता, चालत आलेला होता, याचा हा स्वभाव अनेक जन्मांपासून होता. पण श्रीमद भागवतामध्ये याचा असा उल्लेख असा कुठे सापडलेला नाहीये. त्यानंतर एका माळ्याचा आणि कुब्जेचा उद्धार करायचा होता श्रीकृष्णांना. चालत चालत भगवंत समोर एक त्यांना माळी दिसला. तो माळी राजा कंसासाठी हार गुंफण्याचे काम करत होता. त्याचे फुलं विणणं सुरू असतं, फुलं माळणं सुरू असतं, पण मनामध्ये तो श्रीकृष्णाचा जप करत होता. कारण कंसाच्या राज्यामध्ये राहत असताना पूर्णपणे बाहेरून मोठ्यांनी श्रीकृष्णाचा जन्म करणे शक्यच नव्हते, कारण असुराच्या राज्यामध्ये देवाचं नाव घेणं हे मान्यच नव्हतं. त्यामुळे तो मनातल्या मनामध्ये श्रीकृष्णाचा जप करत असायचा आणि हे भगवंतांना माहित होतं. भगवंत त्या माळ्याकडे गेले, माळ्याचं काम चालू होतं आणि माळ्याने समोर बघितलं तर समोर प्रत्यक्ष भगवंत उभे आहेत. ते बघून माळ्याने आपल्या हातातला जो राजासाठी हार विणलेला होता, हार माळलेला होता, तो हार घेतला आणि भगवंतांना अर्पण केला. भगवंत प्रसन्न झाले आणि त्यांनी त्याला आशीर्वाद दिला की तुझ्या घरामध्ये सदैव भक्ती आणि लक्ष्मी नांदणार आहे. तुझ्या अनेक पिढ्यांमध्ये हे असेच भक्ती आणि लक्ष्मी कायम राहणार आहे. त्यांना पुढे एक कुब्जा नावाची दासी भेटली, जिचे काम होते चंदन उगाळून, कंसाच्यासाठी चंदन उगाळायचे आणि ते कंसाला घेऊन जायचे. ती कंसासाठी म्हणून चंदन उगाळून एका मोठ्या पात्रामध्ये चंदन उगाळून घेऊन चाललेली होती, पण तिच्या मनामध्ये देखील श्रीकृष्ण नामाचा अखंड जप चालू होता. भगवंत तिच्या समोर आले आणि भगवंताने तिला तिच्याकडून चंदन मागितले. तिने ते प्रेमाने पूर्णपणे पात्र श्रीकृष्णाला अर्पण केले. श्रीकृष्णाने ते चंदन तिच्याकडून घेतले आणि तिच्या हनुवटीला, ती कुब्जा होती, ती वाकडी होती, तिचे हात पाय सगळे अवयव वाकडे होते. श्रीकृष्णाने तिच्या पायावर आपल्या पायाने भार दिला आणि हाताने तिची हनुवटी हलकेच उचलली. क्षणात तिचे शरीर सुंदर आणि सरळ झाले. म्हणजे भगवंतांच्या स्पर्शाने काय घडू शकते, नामस्मरणाने काय घडू शकते, हे श्रीमद भागवत आपल्याला क्षणोक्षणी सांगते. काही कथांमध्ये असे सांगितले गेलेले आहे की कुब्जा ही पूर्वजन्मी मंथरा होती, पण श्रीमद भागवतामध्ये याचा उल्लेख नाही. पण काही कथाकार कथा सांगताना, श्रीमद भागवतामधली कथा सांगताना असे सांगतात की रामजन्मामध्ये ती मंथरा दासी होती आणि आता ती कुब्जा झालेली होती. यानंतर श्रीकृष्ण धनुष्य स्थळी गेले. तेथे एक प्रचंड दिव्य धनुष्य ठेवलेले होते. त्याच्या रक्षणासाठी म्हणून अनेक सैनिक नेमलेले होते, अनेक रक्षक नेमलेले होते. त्या रक्षकाने, बाकी तिथे कोणीच नव्हतं, ते फक्त ठिकाण होतं आणि त्या ठिकाणी धनुष्य यज्ञ ठेवलेलं होतं. रक्षकांनी, श्रीकृष्ण आणि बलराम धनुष्य उचलण्यासाठी म्हणून निघाले त्यावेळेस बाकीच्या रक्षकांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला. त्यांना असे वाटले की ही लहान कुमार मुले
ही काय धनुष्य, एवढं मोठे धनुष्य काय उचलू शकणार आहेत, म्हणून त्यांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. पण भगवंत पुढे गेले आणि भगवंतानी लीलया ते धनुष्य उचलले आणि क्षणात ते धनुष्य तोडून टाकले. त्या धनुष्य तुटण्याच्या आवाजाने संपूर्ण मथुरा नगरी हादरली. स्वतः कंसाला त्याच्या राजभवनामध्ये तो आवाज पोचला आणि तो भयाने थरथर कापायला लागला. आता यातून आपण एक बघू शकतो, यातला अर्थ आपण समजून घेऊ शकतो. कंसाने उभारलेले ते दिव्य धनुष्य हे अभिमानाचे, त्याच्या अहंकाराचे प्रतीक होते आणि श्रीकृष्णाने ते क्षणात तोडून त्याचा अहंकार दूर करायची एक चुणूक दाखवली आणि अधर्माचा आता अंत होणार आहे याची चाहूल त्यांनी कंसाला दिली. त्या रात्री कंसाला झोप आली नाही. त्याला सर्वत्र मृत्यू दिसायला लागला. स्वप्नामध्ये त्याला अपशकुन व्हायला लागले. कारण राजन, ज्याच्या अंतःकरणात पाप भरलेलं असतं त्याला मृत्यूची चाहूल आधीच लागते. दुसऱ्या दिवशी रंगभूमी उत्सव सुरू झाला. धनुष्य यज्ञातला धनुष्य तर भगवंतानी मोडलेला होता. दुसऱ्या दिवशी रंगभूमी उत्सव सुरू झाला. कंसाने एक योजना केलेली होती. प्रत्येक ह्याच्यामध्ये कंसाचं कपट होतं. कंसाने एक योजना केलेली होती की प्रथम कुवलयापीड नावाचा एक हत्ती होता, महाकाय हत्ती होता. तो हत्ती कृष्णाला चिरडून टाकेल. म्हणजे त्या रंगभूमी उत्सवाच्या ठिकाणी येत असताना आधी ते कुवलयापीड हत्तीला पाठवणार होता कंस आणि त्याच्याकडून कृष्णाला मारून टाकायचा त्याची योजना होती. त्या हत्ती पर्वतासारखा महाकाय हत्ती होता. त्याचे डोळे अग्नीसारखे लाल होते. महावताने त्याला कृष्णाच्या दिशेने सोडले. संपूर्ण मथुरा नगरी भयाने थरथर कापायला लागली. सगळ्यांना वाटले की किती कुमार मुलगा आहे, श्रीकृष्ण लहान आहेत आणि हा महाकाय हत्ती आहे. आता श्रीकृष्ण काही वाचत नाही या भीतीने सगळी मथुरा नगरी थरथर कापायला लागली. पण भगवंत शांत होते. त्यांनी क्षणात हत्तीची सोंड पकडली आणि त्याला जमिनीवर आपटले आणि त्याचे दात उपटले आणि त्या दातानेच त्यांनी महावताचा पण वध केला. हे सगळे बघून देवतांनी आकाशातून पुष्पवृष्टी केली. यानंतर भगवंत रंगभूमीमध्ये प्रवेश करते झाले. म्हणजे रंगभूमीमध्ये प्रवेश करायच्या आधीच कंसाची ही कपट योजना होती की हत्तीच्या पायाखाली तुडवून श्रीकृष्णांना मारायचे. पण श्रीकृष्णाने त्या महाकाय हत्तीचा नाश करून महावताला पण मारले आणि त्यांनी रंगभूमीमध्ये प्रवेश केला. एका बाजूला श्रीकृष्ण आणि बलराम आणि दुसऱ्या बाजूला भयंकर मल्ल मुष्टियुद्ध सुरू होणार होते. रंगभूमीमध्ये मुष्टियुद्ध सुरू होणार होते. चाणूर नावाचा मल्ल तिथे होता. तो महाभयंकर मल्ल होता आणि समोर कुमारवयीन श्रीकृष्ण आणि बलराम होते. चाणूर गर्जना करून म्हणाला, कृष्णा, आज तुझे सामर्थ्य बघणार आहे मी. बघूयात कोण कोणाला हरवते ते. क्षणात युद्ध सुरू झाले. ते युद्ध बघून सगळे घाबरायला लागले. कारण समोर कुमारवयीन श्रीकृष्ण आणि इकडे महाकाय चाणूर. चाणूर विजेच्या वेगाने कृष्णावर धावून आला. पण कृष्ण वाऱ्यासारखे चपळ होते. ते कधी डावीकडे पळायचे, ते कधी उजवीकडे पळायचे. संपूर्ण रंगभूमी थरथरायला लागलेली होती. दुसऱ्या बाजूला बलराम आणि दुसरे मुष्टिक, म्हणजे बरेच मुष्टिक तिथे मल्ल तिथे होते. पण चाणूर हा महाकाय मल्ल होता, त्याला श्रीकृष्णाबरोबर युद्ध करायचे होते आणि बाकी मुष्टिकांचं बलरामांच्या बरोबर युद्ध सुरू झालेलं होतं. हे सगळं भयावह दृश्य लोक घाबरून बघत होते. सगळ्यांना भीती वाटत होती की दोन लहान कुमारवयीन मुलं आणि हे महाकाय मल्ल मुष्टिक आहेत आणि यांचं सगळ्यांबरोबर युद्ध, यांचं या दोघांबरोबर युद्ध आहे सुरू आहे. हे चुकीचं युद्ध आहे. पण कंसाच्या भीतीने कोणीही काही म्हणू शकत नव्हते. पण शेवटी भगवंत होते. बलराम आणि श्रीकृष्ण हे अवतार घेतलेले
दोघे कुमार होते. त्यामुळे काही काळ त्या दोघांनी त्या सगळ्यांना खेळवले, त्यांच्या लीलाने त्यांना खेळवत गेले आणि असे दाखवत गेले की हे युद्ध सुरू आहे. पण जोपर्यंत त्यांच्या अंताची वेळ येत नव्हती तोपर्यंत हे युद्ध चालू होते. आणि क्षणात श्रीकृष्णाने चाणूराला पकडले, आकाशात फिरवले आणि जोरात जमिनीवर आपटले. दुसऱ्या क्षणी चाणूराचा प्राण निघून गेला आणि त्याच वेळी बलरामाने दुसऱ्या मुष्टिकांच्या छातीवर प्रचंड प्रहार केला आणि तो मुष्टिक तिथेच रक्त ओकून खाली कोसळला. राजन आपले बलवान मल्ल मृत पडलेले पाहून कंस भयाने थरथर कापायला लागला. तो घाबरून ओरडला. ज्या वेळेला भीती मनामध्ये दाटून येते त्यावेळेला सारासार विवेक बुद्धी पूर्णपणे नाहीशी झालेली असती. तसेच कंसाच्या बाबतीमध्ये घडले. कंस जोरात ओरडला, या गवळ्यांच्या मुलांना पकडा आणि नंदाला कैद करा आणि वसुदेवाला ठार मारा. म्हणजे एकाच वेळी त्यांनी अनेक आज्ञा दिली. या दोघांना पकडा, वसुदेव कारागृहामध्ये होते त्यांना पण ठार मारा, नंदाला पण पकडा आणि अशा त्यांनी सगळ्यांना आज्ञा दिली. पण राजन, आता वेळ संपलेली होती. आता अधर्म संपणार होता आणि धर्माचे राज्य सुरू होणार होते. अन्याय करणाऱ्या कंसाची शेवटची वेळ जवळ आलेली होती. क्षणात श्रीकृष्णाने सिंहासारख्या वेगाने राजमंचावर उडी घेतली. कंसाने आपली तलवार उचलून त्यांना मारण्याचा प्रयत्न केला, पण भगवंतानी कंसाचे केस पकडले, त्याला सिंहासनावरून खाली ओढले. संपूर्ण रंगभूमी हादरली. भगवंतानी कंसाला जमिनीवर फेकले, जमिनीवर आपटले आणि त्याच्या छातीवर भगवंत उभे राहिले. श्रीकृष्ण त्याच्या छातीवर उभे राहिले. त्या क्षणी भगवंतानी आपले वजन प्रचंड वाढवलेले होते. दिसत ते कुमारवयीन होते, पण तरीही त्यांचे वजन त्यांनी वाढवलेले होते आणि त्या वजनाने क्षणामध्ये अत्याचारी कंसाचा प्राण निघून गेला. राजन, ज्याच्या भयाने पृथ्वी थरथरत होती तो अत्याचारी कंस त्या दिवशी भगवंताच्या चरणाखाली निश्चल पडलेला होता. यानंतर खूप छान लीला होणार आहे. पुढच्या भागामध्ये आपण खूप काही अजून आपण बघणार आहोत. शुकदेव महाराज म्हणाले, एवढं सांगून शांत थोडा वेळ शुकदेव महाराज शांत बसले. त्यानंतर ते म्हणाले, राजन, त्यानंतर श्रीकृष्ण आणि बलराम कारागृहामध्ये गेले. आपल्या जन्मदात्या माता पित्यांना त्यांना मुक्त करायचं होतं. हा सगळा भावपूर्ण भाग आपण आता उद्याच्या भागात बघणार आहोत. वसुदेव देवकीची सुटका, पुत्राचे दर्शन, हे सगळे आनंदाचे क्षण आहेत ते आपण पुढच्या भागामध्ये बघणार आहोत. शुकदेव महाराज भावपूर्ण आवाजामध्ये राजा परीक्षिताला म्हणाले, राजन, भगवान भक्तांसाठी चंद्रासारखे शीतल असतात, पण अधर्मीसाठी प्रलयाग्नीसारखे भयंकर असतात. जो प्रेमाने प्रभूंना शरण जातो त्याचा उद्धार होतो, मात्र जो अहंकार करतो तो अहंकारी माणूस, त्याच्या अहंकारामुळेच त्याचा विनाश होतो आणि तो प्रत्यक्ष भगवंताकडून विनाश होतो. गंगेचा तो पवित्र तीर शांत होता. कृष्ण कथेचे अमृत कथन असेच अखंड चालू होते. आता पुढचा भावपूर्ण प्रसंग जो आपल्याला पण डोळ्यामध्ये अश्रू आणणार आहे, आपण पण त्या प्रत्येक प्रसंगामध्ये रडणार आहोत, तो भावपूर्ण प्रसंग आपण उद्या बघणार आहोत. उद्यापर्यंत आपण अखंड नामस्मरण करत राहूयात आणि नामस्मरणानंतर मात्र मला अनुमती द्या उद्याच्या भागापर्यंत. कृष्णाय वासुदेव हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय.